डीमार्टचे डायरेक्टर एन भास्करन यांच्या हस्ते NM वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमधील सर्जिकल युनिटचं लोकार्पण मोठ्या थाटात करण्यात आलं. डीमार्ट फाउंडेशननं NM वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलला दिलेल्या 6.5 कोटी रुपयांच्या देणगीतून 4 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, शस्त्रक्रियेसाठी लागणारी अद्ययावत मशिनरी तसंच सर्जिकल ICUमधील विविध उपकरणे यासह तयार झालेल्या सर्जिकल विभागाचं उद्घाटन झालं. सुरुवातीला वाडियाचे चेअरमन प्रवीण सिंह परदेशी यांच्या हस्ते डीमार्टचे डायरेक्टर आणि CEO एन भास्करन यांचा सत्कार झाला. तसंच CSR हेड जयदीप सोमण यांचा सत्कार शिरीष गोडबोले यांच्या हस्ते झाला. भास्करन यांनी तयार झालेल्या सगळ्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. आपल्या भाषणात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं की डीमार्ट नाही तर अजून कुणी हा भार उचललाच असता, पण आज आम्ही या डेव्हलपमेंटचा भाग झालो. आज इथं उपस्थित राहता आलं याचा मला आनंद आहे. डॉक्टर हे ईश्वराचंच रूप आहे. हे हॉस्पिटल बढिया हुआ है असंही त्यांनी सांगितलं. प्रवीण सिंह परदेशी यांनी डीमार्टच्या या देणगीबद्दल आणि त्यांच्या सहकार्याबद्दल एका मोठ्या विभागाचा म्हणजे ऑपरेशन थिएटर्स आणि सर्जिकल युनिटचा भार उचलला म्हणून कृतज्ञता व्यक्त केली. या उद्घाटन प्रसंगी डीमार्टचे व्हाईस प्रेसिडेंट जयदीप सोमण, उत्तम पाटील आणि निलेश सांगोडकर हे उपस्थित होते. तसंच महापालिका स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, वाडिया हॉस्पिटलचे सचिव शिरीष गोडबोले, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष राम रेड्डी आणि गव्हर्निंग काउन्सिलचे सर्व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन तृप्ती बापट यांनी केलं. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल यांनी ऋण व्यक्त केले.